JNARDDCला CLL कडून 2025 साठी देशातील शीर्ष 5 नाविन्यपूर्ण संशोधन संस्थांमध्ये मान्यता. भारत सरकारच्या खाण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संशोधन व विकास संस्था जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम संशोधन विकास आणि डिझाईन केंद्र JNARDDC यांना 2025 या वर्षासाठी देशातील शीर्ष 5 नाविन्यपूर्ण संशोधन संस्थांपैकी एक म्हणून भारतीय उद्योग महासंघाने CLL गौरवले आहे. ही प्रतिष्ठित मान्यता CLL तर्फे स्थापन करण्यात आलेल्या एका प्रख्यात ग्रँड ज्युरीद्वारे राबविण्यात आलेल्या कठोर, सखोल आणि व्यापक मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान नंतर प्रदान करण्यात आली आहे. या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये संस्थेची नवोपक्रम क्षमता, संशोधनाचे प्रत्यक्ष परिणाम, तंत्रज्ञानाचे उद्योगामध्ये रूपांतर तसेच राष्ट्रीय प्राधान्यांची सुसंगतता या विविध बाबींवर सविस्तर चर्चा आणि तपशीलवार परीक्षण करण्यात आले. 16 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित CLL इनोव्हेशन पुरस्कार सोहळ्यात JNARDDCचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री यांना औपचारिकपणे सन्मानित करण्यात आले. ही मान्यता ॲल्युमिनियम आणि नॉन फेरस धातू क्षेत्रातील उपयोजित संशोधन व तंत्रज्ञान विकासामध्ये JNARDDCने सातत्याने बजावलेल्या नेतृत्वाची पावती आहे. केंद्राने शाश्वत विकास, वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या संवर्धनावर विशेष भर दिला. गेल्या काही वर्षात ॲल्युमिनियम पुनर्वापर, कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणारे उपाय तसेच रेड मड, फ्लाय ॲश आणि खाण शेपटीसारख्या औद्योगिक अवशेषांमधून महत्त्वपूर्ण व धोरणात्मक खनिजांची पूर्तता यासाठी केंद्राने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे. याशिवाय ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिना आणि ॲल्युमिनियम उत्पादन प्रक्रियेत संसाधन आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी JNARDDCने प्रभावी तांत्रिक उपाय अंमलात आणले आहेत. यातील अनेक तंत्रज्ञान प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता पायलट व प्रात्यक्षिक पातळीपर्यंत पोहोचले असून त्यामुळे जलद औद्योगिक स्वीकार आणि मोजता येण्याजोगा राष्ट्रीय स्तरावरील परिणाम साध्य झाला आहे. प्रतिनिधी सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी राहुल कडू, ग्रामीण. What Dr. Anupam Agnihotri is right. So just save time on that. Dignitaries on the dais, off the dais, of course the invitees, participants, my colleagues from JNARDDC, members from media. At the outset, let me welcome you all to this one-day meet on recent trends in non-metallurgical applications of alumina and hydrogen. Alumina application mostly, I think 80% goes to the metallurgical applications. So focusing on non-metallurgical has become very important. Before that, I'd like to also thank all the participants for the time and effort they have made to make it possible here. To share their knowledge and insights during today's technical program. And of course, a few appreciation words from my team. I'd like to take a moment to appreciate the tireless efforts of my colleagues